So I welcome you all in state level workshop organized by Department of Chemistry, Balwant College, Bita. I am just convey my gratitude towards Principal Dr. R.S. More sir, Head Department of Chemistry, Professor Kalegar sir, Tapase sir, Coordinator MSc, as well as my all colleagues, friends, and student friends. I welcome you all in this state level workshop on project report writing. आज जे प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग बद्दल माहिती आहे ती मराठीतूनच बऱ्याच म्हणजे मराठीतूनच घेणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला आता या सेमिस्टरला जो प्रोजेक्ट आहे तो कंपल्सरी करायचा आहे. तो कंपल्सरी करत असताना तुम्हाला माहिती जी आहे ती होणं गरजेचं आहे. जे काही कन्फ्युजन असेल ते कन्फ्युजन दूर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इथं आपण हे आयोजित केलेलं आहे. मी स्क्रीन शेअर करतोय. शेअर केलेली स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे का फक्त मला सांगा. दिसते आहे? ओके सर, दिसते सर. ओके, थँक्यू. सो आय वेलकम वन्स अगेन हिअर. प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग यामध्ये आता इथं जर सुरुवातीपासूनच या गोष्टी मी आता हे करणार आहे, सगळ्या सांगणार आहे. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशन सांगणार आहे, म्हणजे देताना काही गोष्टी क्लिअर करत करत पुढे जाणार आहे. जर काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही पॉइंट लिहून साईडला काढा आणि परत मला विचारला तरी चालेल. पहिला नेमकं जे आहे त्याचा प्रोजेक्ट तुम्हाला सॉफ्ट मध्ये जमा करायचे आहेत. म्हणजे प्रोजेक्ट जमा करत असताना कशा पद्धतीने जमा करायचे आहेत, काय करायचे आहेत, तर त्याचा एक फॉर्मॅट असतो. हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आता जो देतोय त्या पद्धतीनेच फॉर्मॅट सगळ्यांचा राहील. युनिफॉर्मॅट सगळीकडे असेल. टायटल फ्रंट पेज किंवा फर्स्ट पेज जे आहे टायटलचं, तुमचे सुपरवायझर जे आहेत, गाईड जे आहेत, त्यांना माहिती आहे ते फ्रंट पेज कसं असतं. ते तुम्ही जुने प्रोजेक्ट बघितले असतील, तुम्ही TYBSC ला काय आपल्या बळवंतमध्ये ज्यांनी प्रोजेक्ट तयार केले त्यांनाही माहित असेल. ते फ्रंट पेज जे आहे त्या पद्धतीनं फ्रंट पेज असेल, ज्यामध्ये टायटल क्लिअर मेन्शन केलेलं असेल. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिटेड फॉर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर टू फुलफिल दी मास्टर डिग्री इन केमिस्ट्री. ह्या सगळा जो मॅटर असतो पहिल्या पेजचा तो तुम्हाला दिला जाईल आणि ते पहिलं पेज हे तुमचं टायटल पेज जे असेल, फ्रंट पेज पहिलं फर्स्ट पेज, ते सगळ्यांचं कॉमन असेल. फक्त तुमचं प्रत्येकाचं जे ग्रुपचं टायटल असेल ते टायटल वेगळं येईल आणि तुमचं नाव, तुमच्या गाईडचं नाव तिथं रिस्पेक्टिव्हली चेंज होईल. हे पहिलं पेज आहे. दुसरं पेज जे आहे ते डिक्लेरेशनचं पेज असतं. ते तुमच्या सहीच असतं. ते डिक्लेरेशनचं पेज जे आहे ते डिक्लेरेशनचं पेजचा फॉर्मॅट पण सेम असेल. फक्त तुमचं नाव आणि तुमच्या प्रोजेक्टचं नाव तिथं बदलेल, बाकी फॉर्मॅट सेम असेल. त्यानंतर येणार ते सर्टिफिकेट येईल. सर्टिफिकेट जे आहे हे सर्टिफिकेट तुमचे जे गाईड असतील त्या गाईडनी सही करून आणि विभाग प्रमुख आणि कोऑर्डिनेटर यांच्या सह्या तिथं होतील. हे पेज सर्टिफिकेट असेल, हे इम्पॉर्टंट पेज असेल, ज्याच्यावरती सह्या तुमच्या जे तुम्ही घेता त्या पेजवरती असतात सर्टिफिकेटचे. याचाही फॉर्मॅट जो आहे तो सगळ्यांचा सेम असेल. फॉर्मॅट सर्टिफिकेटचा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. 4 नंबरचा जो पेज येतं ते आहे एक्नॉलेजमेंट. हे एक्नॉलेजमेंट जे आहे हे एक्नॉलेजमेंट म्हणजे तुम्ही आभार व्यक्त करणार आहात. या एक्नॉलेजमेंट मध्ये तुम्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यानंतर तुमच्या विभागाचे विभाग प्रमुख, त्यानंतर MSc चे कोऑर्डिनेटर, त्यानंतर तुमचे रिसर्च गाईड म्हणजे प्रोजेक्ट गाईड, त्याचबरोबर डिपार्टमेंटचे इतर शिक्षक, डिपार्टमेंट मधलं नॉन टीचिंग जे तुम्हाला ज्यांनी हेल्प केली आहे. आता रिपोर्ट तुम्ही लॅबमध्ये करत नाही आहात, परंतु त्यांचेही आता तुम्ही मानायचे आभार मानायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि तुमचे फ्रेंड्स, कलिग्स, रिलेटिव्ह, पॅरेंट्स या सगळ्यांचे आभार जे काही मानायचे ते या एक्नॉलेजमेंट मध्ये मानायचे. ठीक आहे. तर ही 4 पेजेस जे असतील, ही 4 पेजेस सुरुवातीला तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील. पण त्यासाठी तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी तयार करणं गरजेचं आहे. ही 4 पेजेस प्रत्येकाला प्रत्येक क्लासला दिली जातील. त्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह आपापले टायटल, आपलं नाव, आपल्या
प्रोजेक्ट गाईडचं नाव रिस्पेक्टिव्हली चेंज करून तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायचे, फायनलाइज करायचे. कुठलाही प्रोजेक्ट असेल, रिव्ह्यू आर्टिकल असेल, रिसर्च आर्टिकल असेल किंवा रिसर्च असेल, काहीही संशोधन करायचं असेल, कुठलाही अभ्यास करायचा असेल, तर आपणाला महत्वाची गोष्ट काय आहे तर सर्चिंग. सो सर्चिंग इथं जे आहे ते फार महत्वाचं आहे. हे सर्चिंग 2 वेजनी तुम्हाला करायचं आहे. एक जे आहे ते गुगल आणि दुसरं जे आहे ते सायहब. आता मी इथं डायरेक्टली काही गोष्टी शेअर करतोय. शेअर करताना तुमच्या लक्षात येईल की गुगल आणि सायहब, मी इथं 2 शब्द सांगितले, गुगल आणि सायहब. गुगल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुगल वरती इथं जर तुम्ही गेलात आणि गुगल वरती जाऊन तुम्ही तुमचं जे काही टायटल ठरवलं असेल त्याच्याबद्दल इथं तुम्ही वर्ड्स टाकले. काय फॉर एक्झाम्पल जर तुम्ही टाकलं असेल नॅनो मटेरियल सिंथेसिस, ठीक आहे, नॅनो मटेरियल. आता इथं मी एक नाव टाकलेलं आहे, इथं नॅनो मटेरियल अँड देअर ऍप्लिकेशन्स. सर आवाज आवाज येतोय की नाही? येतोय सर. सर ब्रेक होतोय मध्ये मध्ये. हा, ते सर, थोडा येतोय प्रॉब्लेम की. असल्यामुळं किंवा तुम्ही जर कुठे इकडे तिकडे असेल तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो थोडा. रेंज मुळे कदाचित झाला. आता येतोय? हो सर. ओके. सो जे पहिल्यांदा महत्वाची तर गोष्ट काय आहे तर सर्चिंग महत्वाचं आहे. तर गुगल वरती तुम्हाला जे काही असेल ते, आता इथं जे आहे तुम्ही नॅनो मटेरियल अँड देअर ऍप्लिकेशन्स असं मी जनरल टायटल टाकले. यावरती क्लिक केलं तर वेगवेगळे पेपर्स आपल्याला इथं मिळतात. किती मिळाले तिथं? 1,86,00,000 मिळाले. एवढे सगळे बघत बसायचे आहेत का? नाही. तर हे 1,86,00,000 ज्यावेळी असे येतील त्यावेळी एवढे सगळं बघत बसणं शक्य आहे का? नाही. त्यामुळं आपलं टायटल आपण काय करणार? स्पेसिफाय करणार आहे. आता हे स्पेसिफाय करत असताना नॅनो मटेरियल, कुठले नॅनो मटेरियल? तुम्ही जर समजा टिटॅनियम जर घेतला असेल, टिटॅनियम टाका. इथं किती झालं? मगाशी 1,86,00,000 होते, आता 92,00,000 झाले. हाफ क्वांटिटी कमी झाली. लक्षात येते? मग आता ह्या टिटॅनियम नॅनो मटेरियल अँड देअर ऍप्लिकेशन, आता या ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही ऍप्लिकेशन त्याचं स्पेसिफाय जर केलं, बघा मी काय म्हणतोय ते, हे जर ऍप्लिकेशन जर तुम्ही स्पेसिफाय केलं तर परत आणखी तुम्हाला जे पेपर जे आहेत ते आणखीन कमी होतील आणि आपल्याला पुढे सर्चिंगला बरं पडू शकतं. अँड देअर ऍप्लिकेशन म्हटलंय तिथं मी काय केलं? एनर्जी ऍप्लिकेशन टाकलं. एक्झाम्पल सांगतोय नेमकं कशा पद्धतीने बघत जायचंय. आता इथं परत एकदा काय झालंय तर इथं 98,000 समथिंग तेवढेच पेपर परत आले, कारण एनर्जी मध्ये टिटॅनियम ऑक्साईडचं काय होतं, बऱ्यापैकी नॅनो मटेरियल्स मिळतात. त्यामुळे हे पेपर जे आहेत त्याच्यानुसार आपल्याला मिळालेले आहेत. टिटॅनियम नॅनो पार्टिकल सिंथेसिस बायोसिंथेसिस मेथड टाकलं. तर 1,19,000. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे. आता हे पुढे जात असताना, ठीक आहे, आता हे पुढे जात असताना जर आपण बघितलं काय, हे पुढे जात असताना आपण जर बघितलं आपणाला जे पाहिजे ते टार्गेट आपण घेतलं, पण आपल्याला हे जे पेपर्स आहेत हे पेपर जर आपण ओपन करायला गेलो, हा पहिला पेपर मी आता ओपन केलाय, स्क्रीन दिसते तुम्हाला, पेपर मी पहिला ओपन केलाय, तर हा केमिकल रिव्ह्यूचा पेपर आहे. हा पेपर इथं ओपन झालाय का? नाही, फक्त फ्रंट पेज ओपन झालंय. टिटॅनियम डायऑक्साइड नॅनो मटेरियल हे फक्त पहिलं पेज ओपन झालंय आणि बाकी हे सगळे रेफरन्सेस आहेत. म्हणजे हा पेपर जो आहे तो ओपन झालाय का? नाही. काही पेपर तुम्हाला ओपन ऍक्सेसचे मिळतील, मग त्यासाठी काय करावं लागेल तर तुम्ही इथं पीडीएफ टाका. पीडीएफ टाकलं तर पेपर जे आहेत ते तुम्हाला
PDF फॉर्मॅटमध्ये डायरेक्टली मिळतील. डाउनलोड फुल टेक्स्ट PDF. हा पेपर इथं डाउनलोड झाला. जे पेपर फुल पेपर असतील अवेलेबल ओपन ऍक्सेसला ते तुम्हाला तिथं दिसतील PDF फॉर्मॅट मध्ये. जे काही सर्च मधलं तुम्हाला टाकायचं ते सर्चचं टायटल टाकलं, त्याच्यानंतर PDF लिहिलं. PDF लिहिल्यामुळे तुम्हाला तो फुल पेपर ओपन झाला. ठीक आहे. हा इथं फुल पेपर ओपन झाला. पूर्ण पेपर इथं तुम्हाला दिसेल. इथं पूर्ण पेपर आहे. सगळे पूर्ण पेपर आता मिळतात का असे नाही. सगळे पेपर पूर्ण मिळणार नाहीत. हे PDF टाकल्यामुळे ते मिळाले. ठीक आहे. पूर्ण जर पेपर सगळे मिळाले नाहीत, मी तर आता RSC टाकलंय, RSC चे पेपर सगळे मिळणार आहेत का मला इथं? नाही. बरोबर. हा ही फुल पेपर उपलब्ध आहे. हा फुल पेपर आहे. डाउनलोड दिस आर्टिकल म्हटलं की PDF फॉर्मॅट मध्ये डाउनलोड होणार आहे. हायड्रोथर्मल सिंथेसिस टिटॅनियम डायऑक्साइड हा पेपर फुल पेपर उपलब्ध आहे का? नाही. बाय दिस आर्टिकल ऍट 42.50 युरो एवढ्या युरोजला हा पेपर विकत घ्या म्हणते. आपल्याला शक्य आहे का? नाही. त्यासाठी काय करायचं? दुसरा मार्ग, सायहब म्हणून मी हे टाकलं होतं. सायहब जे आहे इथं, सायहब मी गुगलला टाकलं. गुगलला सायहब टाकल्यानंतर मी काय केलं? सायहब ओपन केलं. सायहब ओपन केल्यानंतर इथं एक विंडो आली. या विंडो मध्ये काय करायचं आहे? तर या विंडो मध्ये हे जे पेपर ओपन होत नाहीत त्या पेपरची इथं इन्फॉर्मेशन आहे बघा. आर्टिकल इन्फॉर्मेशन म्हणून आहे. ती आर्टिकल इन्फॉर्मेशन मी काय केलं? कॉपी लिंक ऍड्रेस, त्याची लिंक कॉपी केली आणि इथं पेस्ट केली आणि ओपन म्हटलं. पेपर ओपन झाला. जे पेपर तुम्हाला गुगलला ओपन होणार नाहीये ते पेपर तुम्हाला इथं सायहबला ओपन होतील. मेजर इश्यू जो आहे तुमचा, तो मेजर इश्यू इथं तुमचा क्लिअर होईल. लक्षात आलंय? हा महत्वाचा तुमचा भाग आहे की आपल्याला रिसर्च पेपर शोधता येत नाहीत, मिळत नाहीत. तर रिसर्च पेपर शोधत असताना तुमचं टायटल तुम्ही फिक्स करा आणि टायटल नुसार तुमचे रिसर्च गाईड जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून टायटल तुम्ही फिक्स करून झालं की सायहबन याच्यावर तुम्हाला काय होतील असे फुल पेपर मिळत जातील. लक्षात आलंय? हा सगळ्यात महत्वाचा की पॉइंट आहे की जो तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट करत असताना उपयोगी पडणार आहे. आणि याच सर्चिंग वरती आपण पुढे गोष्टी काय करायला आहे, जे रिपोर्ट आहे तो रिपोर्ट लिहित जाणार आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो लिहित जाणार आहे. लक्षात आलंय? तर प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, तुमचा रेग्युलर प्रोजेक्ट असेल किंवा तुम्ही इथनं पुढे कुठलंही काम करत असाल त्यावेळी तुम्हाला सर्चिंगला ह्या दोन गोष्टी आहेत. सायहब मध्ये सायन्सचे पेपर आपल्याला सगळे मिळू शकतात. आता प्रोजेक्ट आपण लिहायच्या वेळी दृष्टीने बघणार आहे, कारण आता प्रॅक्टिकल काम करायचं काय नाही. ज्यांनी प्रॅक्टिकल काम करून ठेवले त्या गोष्टी सगळ्या आपण एकत्रित करणं जे आहे ते इथं एक्सपेक्टेड आहे. आणि ते एक्सपेक्टेड असलेलं काम आपल्याला इथं करायचं असल्यामुळं त्याचा फॉर्मॅट इथं तुम्हाला आता देणार आहे आपण. पहिला सुरुवातीचे हे पेजेस झाले की त्याच्यानंतर पहिलं जे पेज येईल त्याच्यावरती पहिल्यांदा असेल तुमचं टायटल. टायटल कसं पाहिजे? टायटल शुड बी शॉर्ट, कॅची, थीम एक्सप्रेसिव्ह, सब्जेक्टिव्ह आणि जास्तीत जास्त 5 to 8 वर्ड्स. फार शॉर्ट असू नये, फार लेंदी असू नये. 5 ते 10 वर्ड्स मध्ये असलेलं चांगलं दिसतं, कॅची असतं. थीम एक्सप्रेसिव्ह म्हणजे काय? नेमकं तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या त्या टायटल मधनं क्लिअर कळणं गरजेचं आहे. तुम्ही कसा स्टडी केलाय, काय स्टडी केलाय हे त्या टायटल मधनं कळणं गरजेचं आहे. म्हणून ते टायटल फार गरजेचं आहे की ते इम्प्रेसिव्ह असणं गरजेचं आहे. नेमकं तुमचं काय काम आहे हे त्या टायटल मधनं पुढच्या माणसाला लगेच कळलं पाहिजे. आता जसं सांगितलं तुम्हाला नॅनो मटेरियलचं, सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल, तर नुसतं जनरल लिहिणं चालतंय का? सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल नो. टिटॅनियमचं जसं आता घेतलं तसं तुम्ही जर समजा सिंथेसिस ऑफ सिल्वर नॅनो मटेरियल विथ
नीम लिव्ज ऍज अ कॅटलिस्ट, नीम लिव्ज ऍज अ कॅटलिस्ट किंवा नीम लिव्ज ऍज अ रिड्युसंट, हे जे आहे हे टायटल मध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे नीम लिव्हचे आहेत तुम्ही वापरणार आणि त्याच्यापासून कशा सिंथेसिस करणार आहे, सिल्वर नॅनो पार्टिकलचं, हे लगेच कळतं टायटल मधनं. सो टायटल शुड बी शॉर्ट, कॅची, थीम एक्सप्रेसिव्ह, 5 to 10 वर्ड्स अँड सब्जेक्ट. लक्षात आलंय? नंतरचा भाग जो आहे तो म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काय, तर ऍबस्ट्रॅक्ट मध्ये 200 ते 250 300 वर्ड्स हे ऍबस्ट्रॅक्ट लिहायचा आहे. हे पहिल्याच पानावर असणार आहे तुमचं टायटल आणि ऍबस्ट्रॅक्ट. 200 ते 300 वर्ड, 200 ते 250 वर्ड्स मध्ये तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट लिहायचं. ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काय येतं, तर रिझल्ट असणार आहे. हे रिझल्ट आता तुमच्याकडे आहे का, नाहीये. तर तुमचा रिझल्ट तयार असता तर तुम्हाला तो लिहिताना उपयोगी पडला असता. पण आपण आता रिव्ह्यू आर्टिकल सारखं प्रोजेक्ट लिहिणार आहे की जे दुसऱ्याचे पेपर वापरून लिहायचे. त्यामुळं हा ऍबस्ट्रॅक्ट जो आहे तो पेज जे आहे ते तुम्ही शेवटी लिहा. अवॉइड जनरल टर्म्स. याच्यामध्ये जनरल टर्म्स म्हणजे समजा तुम्ही एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट करत असाल, एन्व्हायरमेंटचा म्हणजे काय, तुम्ही एखादं पोल्युटंट रिमूव्ह करत असाल, रिमूव्हल ऑफ समजा लेड तुमचा कसा आहे, टॉक्सिक मेटल आहे म्हणून लेड रिमूव्ह करायचं, तर लेड असं आहे, लेड तसं आहे, लेडचे दुष्परिणाम हे आहेत ते आहेत, ह्या गोष्टी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये येणं एक अपेक्षित नाही. ऍबस्ट्रॅक्ट शुड बी इम्प्रेसिव्ह. तो ऍबस्ट्रॅक्ट वाचून तुमचा पेपर वाचणं पुढच्या माणसाला वाचावा वाटला पाहिजे, पण त्याच्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या रिझल्ट मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये येणं गरजेचं आहे. हे ऍबस्ट्रॅक्ट मध्ये झालं. दुसरं जे आहे तुमच्या फ्रंट पेज वरील टायटल, त्याच्या टायटलच्या खाली ऍबस्ट्रॅक्ट येईल, त्याच्यानंतर कीवर्ड्स म्हणून 4 to 5 कीवर्ड्स. हे कीवर्ड्स काय असतात, रिप्रेझेंटेटिव्ह कीवर्ड्स असतात. म्हणजे कसे, तर आता जसं सांगितलं तसं सिल्वर नॅनो पार्टिकल हा एक झाला, सिल्वर नॅनो पार्टिकल नंतर तुमचा नीम लिव्ज हा एक झाला. त्याच्यानंतर काय होणार आहे, तुम्ही कॅरेक्टरायझेशन करणार आहे. नॅनो पार्टिकलचं कॅरेक्टरायझेशन करत असताना तुम्ही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घेणार, सेम घेणार आहात, SEM येईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा XRD घेणार आहात, XRD येईल. आणि त्या नॅनो पार्टिकल्सचे तुम्ही समजा अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी बघितली असेल, ऍप्लिकेशन बघितलं असेल, तर ऍप्लिकेशनचं अँटी मायक्रोबियल असा शब्द येईल. म्हणजे सिल्वर नॅनो पार्टिकल एक शब्द आला, नीम लिव्ज एक आला, सेम आला, XRD आला आणि अँटी मायक्रोबियल, हे 5 वर्ड आले. हे 5 वर्ड काय सांगतात की अशा टाईपचा स्टडी आहे. दीज आर द कीवर्ड्स फॉर दी युअर प्रोजेक्ट. हे पहिल्या पानावर येईल, एवढं फक्त पहिल्या पानावर येईल, पुढचं पान ब्लँक असेल. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट पेज असेल ते इंट्रोडक्शन असेल. रेग्युलर ज्यावेळी आपण प्रोजेक्ट करतो त्यावेळी रेग्युलर प्रोजेक्टला काय होतं, रेग्युलर प्रोजेक्टला इंट्रोडक्शन थोडं दिलं का तरी चालतं, कारण आपण प्रोजेक्ट वर्क केलेलं असतं. तसं इथं काय आहे, इथं इंट्रोडक्शन जे आहे ते फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं इंट्रोडक्शन कसं काय, कारण सर हा बोला. पाठीमागून आवाज येतोय. केलेत म्यूट सगळे, ठीक आहे, म्यूट केले सगळे. सो बेसिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. आता बेसिक इन्फॉर्मेशन नेमकं कशा पद्धतीने बघा. ऑल बेसिक्स शुड गिव्ह द प्रॉपर रेफरन्सेस फ्रॉम बुक्स, रिसर्च पेपर, रिव्ह्यू आर्टिकल्स ऍटसेट्रा. इथं सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन, डेफिनेशन असेल, प्रिन्सिपल्स असतील त्याची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या इथं इंट्रोडक्शन मध्ये अपेक्षित आहे. नॅनो मटेरियल म्हणजे काय, नॅनो मटेरियल म्हणजे नेमकं जे पार्टिकल्स आहेत त्याची साईज कुठून कुठपर्यंत असल्यावर त्याला नॅनो मटेरियल म्हणायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही बुक्स मधून घेऊ शकता, रिसर्च पेपर मधून घेऊ शकता, रिव्ह्यू आर्टिकल्स मधून घेऊ शकता आणि वेबसाईट्स वरून सुद्धा घेऊ शकता. यामध्ये तुम्ही हिस्ट्री, इन्व्हेन्शनची हिस्ट्री जरी एखाद्या सायंटिस्टची तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही ती तिथं मेन्शन करू शकता. त्या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन असेल, त्याचं इयर असेल, पब्लिकेशनचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं मेन्शन करू शकता इंट्रोडक्शन मध्ये. प्रिव्हियस वर्क,
आता प्रिव्हियस वर्क म्हणजे नेमकं काय, तर इंट्रोडक्शन मध्ये जे तुमचं थीम ठरली असेल त्याच्यानुसार तुम्हाला प्रिव्हियस वर्क इथं देणं अपेक्षित आहे. रिसर्च आर्टिकल सायटेड म्हणजे इथं आता तुम्हाला रिसर्च आर्टिकल तुम्ही इथं वापरायचे आहेत, त्या गोष्टी इथं मेन्शन करायच्या. म्हणजे कशा पद्धतीने करायचं आहे, तर गोष्टी मी तुम्हाला आता दाखवतो इथं. मी इथं एक सिंपल वर्डची फाईल घेतली, ओपन केलेली. इंट्रोडक्शन मला इथं हे करायचंय. काय करायचं, इंट्रोडक्शन मी करणार आहे. तर इंट्रोडक्शन मी ज्यावेळी इथं देणार आहे त्यावेळी इंट्रोडक्शन देत असताना काय होत करायचंय बघा, तर माझ्याकडे जे रिसर्च पेपर असतील, आता मी जसे रिसर्च पेपर हे केलेले आहेत, त्या रिसर्च पेपर जसे असतील तसे रिसर्च पेपर वेगवेगळे मी ओपन केलेले असणार आहेत. हे रिसर्च पेपर ओपन केले की यामधला जो भाग मला अपेक्षित आहे इंट्रोडक्शन मध्ये द्यावासा वाटतोय, त्या गोष्टी मला इथं मी इथं देणार आहे. मग आता त्या गोष्टी कशा मी देणार आहे इथं, तर त्या गोष्टी इथं देत असताना मी ज्यामधून मी पेपरमधून ही माहिती घेणार आहे त्या पेपरला त्याचं क्रेडिट देणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, तर आता मी काय केलंय बघा, तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दिसणं शक्य नाही, पण मी दुसरा पेपर इथं ओपन केलाय आणि या दुसऱ्या पेपर मधून काय केलंय, मी भाग आता काही घेणार आहे, ऍज इट इज घेणार आहे. ठीक आहे. अल्डोल कंडेन्सेशन बद्दल आता मी घेणार आहे. अल्डोल कंडेन्सेशन बद्दल मला माहिती घ्यायची, तर मी ही अल्डोल कंडेन्सेशन बद्दल माहिती इथं घेतली. कॉपी पेस्ट केलेले मी, फक्त काही याच्यामध्ये केलेलं नाही, कॉपी पेस्ट केलेले आहे. आणि ही कॉपी पेस्ट करत असताना, ठीक आहे, तर ही मी कॉपी पेस्ट केलेले आहे. हे कॉपी पेस्ट करत असताना अल्डोल कंडेन्सेशन युजली कॅटलाइज्ड युजिंग होमोजेनियस ऍटलिस्ट फॉर एक्झाम्पल NaOH वगैरे, हे सगळं इथपर्यंत आलं आणि हे मी ऍज इट इज वाक्य घेतलं, ही मनाने मी लिहिलेलं नाही. त्यावेळी मी काय करायचं, इथं शेवटी स्क्वेअर ब्रॅकेट टाकलाय मी, इथं 1 नंबर द्यायचा आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट मी इथं पूर्ण केलाय. आता हे जे हा इंट्रोडक्शनचा पार्ट लिहित असतानाच शेवटच्या पानावर रेफरन्सेस लिहायचे. म्हणजे काय, तर हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे कुठला, हा एक जो आहे तो एक नेमका काय आहे तो मला इथं द्यायचा आहे. तर हा एक इथं मला द्यायचा आहे, तर मग तो एक नेमका काय आहे, तर हा एक, हा या ऑथरचं नाव इथं मी घेतलेले आहेत, हे ऑथर नेम आहेत. ह्या ऑथरच्या नेम नंतर मी इथं काय केलंय, त्यांचा जो पेपर आहे त्या पेपरचं नाव घेतलंय बघा, त्या पेपरचं नाव घेतलंय. या पेपरचं नाव घेतल्यानंतर हा पेपर ज्या जर्नल मधला पब्लिश आहे तो इथं मला घ्यायचा आहे. हे बघा, मी इथं हा ऍज इट इज काय केला, पॅराग्राफ मधला भाग जो मला पाहिजे तो मी उचलून घेतला ऍज इट इज. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं, तो जिथनं घेतलाय त्याला 1 नंबर दिला आणि त्या 1 नंबरचा इथं मी काय घेतलाय, तो जो लेखक आहे त्यांचे जे ऑथर आहेत त्या सगळ्यांची नावं इथे घेतली. ठीक, त्या सगळ्यांची नावं घेतल्यानंतर परत जो पेपर आहे तो पेपरचं नाव घेतलं, रिसर्च आर्टिकल आहे त्याचं नाव घेतलं. त्याच्यानंतर हे कॅटलिस्ट नावाचं जर्नल आहे, ते जर्नल नाव घेतलं. त्यानंतर मी एक कॉमा दिला, त्यानंतर हे इयर घेतलं. 2019चा हा पेपर आहे. 2019चा हा पेपर आहे. त्याचा व्हॉल्यूम किती नंबरचा आहे, तर त्याचा व्हॉल्यूम 9 नंबरचा आहे. आणि त्याचे पेज नंबर किती आहे, तर त्याचा पेज नंबर जो आहे तो आहे 1068 ते 1072. अशा पद्धतीने मी हे केलं. जर परत तुम्हाला कुणी शोधायचं झालं तर एवढ्या ऍड्रेसवरती तुम्ही परत सगळा पेपर
शोधू शकता. आता मी परत काय करणार आहे, माझं पुढं काय करायचं काम, आणखी मला पुढे आणखीन रेफरन्सेस घ्यायचे. ठीक आहे. आता अल्डोल कंडेन्सेशन मधलं मला काय घ्यायचं असेलच असं काय, मी दुसरं एक्झाम्पल घेणार म्हणून जर आता घेतलं. ठीक. तर बघा आता मला मी एक सेंटेन्स घेतो इथलं दुसऱ्या ह्याच्यातलं, दुसऱ्या पेपर मधलं एक सेंटेन्स घेतोय. हे दुसऱ्या पेपर मधलं सेंटेन्स आहे. ठीक आहे. हे दुसऱ्या पेपर मधलं सेंटेन्स ज्यावेळी मी घेतोय, त्यावेळी मी काय करणार आहे, इथं शेवटी परत त्याच्यात 2 आकडा लिहिणार आहे. इथं 2 आकडा लिहिणार आहे आणि तो जो पेपर आहे त्यात ज्या पेपर मधनं घेतले त्या ऑथरचं नाव इथं लिहिणार आहे. परत पेपरचं टायटल, जर्नल नेम, जर्नल नेम झालं की नंतर इयर ऑफ पब्लिशन, त्यानंतर व्हॉल्यूम सॉरी, त्यानंतर इश्यू, त्यानंतर पेज नंबर, अशा फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे. लक्षात आलंय? हा फॉर्मॅट इथं अपेक्षित आहे, तो तुम्हाला इथं मांडायचा आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडत गेला इंट्रोडक्शन मध्ये, की परत करंट ट्रेंड म्हणून, म्हणजे शेवटी तुम्हाला जे काही मांडायचं आहे कशा संदर्भात त्या करंट ट्रेंड बद्दल तुम्ही त्याच्यात एक पॅराग्राफ पुढे काय करणार आहात, देणार आहात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो एक्सपेरिमेंटल. हा भाग रिव्ह्यू आर्टिकल मध्ये येईलच असं नाही. एक्सपेरिमेंटल हा भाग सगळ्यांच्या रिव्ह्यू आर्टिकल मध्ये येईलच असं नाही, पण जर आला तर काय येणार, तर जनरल प्रोसिजर येईल फ्रॉम प्रिव्हियस पेपर्स. कुठल्याही पेपर मध्ये जी मिळेल ती तुम्ही जनरल काय घ्यायचे प्रोसिजर. त्यासाठी लागणारे केमिकल्स, त्यासाठी लागणारे कॅरेक्टरायझेशन आणि बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट कॅरेक्टरायझेशन. आता प्रोसिजर केमिकल्स तुम्ही लिहाल, कॅरेक्टरायझेशन समजा FTIR NMR वगैरे त्यातलं कुठलं जे असेल ते, त्या FTIR NMR बद्दल पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, FTIR चा एखादा तो प्रिन्सिपल आणि 1-2 वाक्य, अशी 4-5 ओळीमध्ये प्रत्येक कॅरेक्टरायझेशन जे त्याच्यामध्ये मेन्शन केलं त्याची माहिती लिहिणं गरजेचं आहे. हे जनरली लिहितात का, तर प्रोजेक्ट वर्ग ज्यावेळी लिहितो आपण त्यावेळी मात्र हे लिहिणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रिझल्ट आणि डिस्कशन. इलॅबोरेट द टायटल थीम. मेन थीम शुड इलॅबोरेट विथ द प्रिव्हियस वर्क. आता इथं जे आहे ते काय करायचं आहे, जस्टिफाय विथ व्हेरियस रिपोर्टेड वर्क. आपलं जे टायटल आहे ते टायटल इथं आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर ऍब्सॉर्प्शन ऑफ क्रोमियम 6 विथ ऍक्टिव्हेटेड कार्बन असं जर मी घेतलं असेल तर 2010 ते 2021 पर्यंतचा कालावधी समजा घेतला असेल, किंवा 2015 ते 2021 पर्यंतचा कालावधी घेतला असेल, तेवढ्यामध्ये मला जेवढे पेपर भेटतील त्या सगळ्या पेपरचा मॅक्सिमम पेपरचा उल्लेख मी इथं करेन याच्यामध्ये. आणि यामध्ये उल्लेख करत असताना मी तिथं त्या पेपरचा उल्लेख करून त्याच्या पेपरचं तिथं रेफरन्स देईन आणि ते रेफरन्स परत रेफरन्स नंबर मध्ये देऊन परत डिटेल मध्ये लिहिन. यामध्ये काय आणखी गोष्ट मेन्शन करावं लागेल, तर इन्फॉर्मेशन फ्रॉम प्रिव्हियस वर्क इन द फॉर्म ऑफ फिगर, टेबल अँड डेटा. फिगर शुड बी रिप्रेझेंटेटिव्ह. सगळ्या फिगर्स घ्यायच्या सगळ्या पेपर मधल्या नाही, 1-2 पेपर मधल्या ठराविक फिगर घ्या. टेबल्स, टेबल मध्ये आता सगळ्या प्रत्येक पेपरचं तुम्ही माहिती लिहिणार का, तर ती माहिती समजा जर सेम असेल, एखादी मेथड सेम वापरलेले, बॅच मोड मेथड वापरलेले, तर बॅच मोड मेथडनी क्रोमियम ऍक्टिव्हेटेड कार्बननी कुणी रिमूव्ह केलाय याच्यासाठी मी एक टेबल तयार करेन आणि ते टेबल इथं टाकायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा रेफरन्स वर्क देणं अपेक्षित आहे. स्पेसिफाय द कॅरेक्टरायझेशन डाटा. जर तुम्ही एखादं कॅरेक्टरायझेशन डाटा इथं तुम्हाला देणार असाल तर तो डाटा इथं तुम्ही द्या. ऍप्लिकेशन बेस्ड इन्फॉर्मेशन.
काही लोक जो प्रोजेक्ट घेणार आहेत तोच ऍप्लिकेशन बेस्ड असेल. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍप्लिकेशन नुसारच द्यायच्या. म्हणजे काय, तर पायराझॉल डेरिव्हेटिव्ह एखाद्याचा समजा जर घेतला असेल एखाद्याने, तर पायराझॉल डेरिव्हेटिव्ह तयार करायचा आणि तो अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीसाठी वापरलाय, असेच सगळे पेपर गोळा करायचे आणि ती माहिती सगळी द्यायची. ही माहिती इथंही लक्षात आलं. ह्या सगळ्या माहिती जी आहे, सगळी जी माहिती आहे, ही सगळी माहिती प्रत्येक पेपर जेवढे तुम्ही जमवले असेल 10, 20, 30, 40, 50 जेवढे काय असतील तेवढे सगळे पेपरची माहिती तुम्ही याच्यामध्ये ऍड करणार आणि ही माहिती तुम्ही टेबलमध्ये सुद्धा दिली तरी चालू शकतो. फॉर एक्झाम्पल टेबल आता मी एक तुम्हाला दाखवतोय फक्त. टेबल 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 हा जो पेपर आहे याच्यामध्ये टेबल दिलाय का त्यांनी कुठला, यांना काय टेबल द्यायची लागलेलीच नाही गरज. ओके, इथं आता काय केलंय बघा, टेबलर फॉर्म मध्ये फॉर्म्युला दिले. हा इथं आहे बघा, समरी ऑफ मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, समरी टाइप दिले थोडक्यात. इथं काय केलंय, नॅचरल सोर्स, पोल्युटंट, डाय कॉन्सन्ट्रेशन. सर स्क्रीन दिसत नाही व्यवस्थित, वेगळे दिसते स्क्रीन. स्क्रीन दिसत नाहीये. हा, फोल्डर दिसतोय, फोल्डर फक्त ओपन केलेला. एक मिनिट, ते होते काय, आता मी इथं ओपन केलंय हे सगळं, पण ते ओपन केलेलं फक्त फोल्डर दिसतोय का? आता फोल्डर, हा फोल्डर ओपन केलेला दिसतोय, पेपर दिसतोय पीडीएफ मध्ये. दिसला का पीडीएफ पेपर? पीडीएफ दिसतंय, ओपन नाही झालं. होईल मग ते होईल त्याला. हा चालेल. दुसरा पेपर ओपन दिसला का? काय एकच दिसतोय? नाही, अजून पीडीएफ दिसत आहेत, ओपन नाही झाले. स्क्रीनिंगला थोडस रेंज मुळे वेळ खाते. दिसला नाही अजून. स्क्रीनिंग म्हणून असा मेसेज येतोय का? बाकीच्या नाही करा बरोबर, बाकी लोकांना नाही नाही येत नाही, नुसतं पीडीएफचा फोल्डर दिसतो. फोल्डर दिसतोय का? हा तेच. हा फोल्डर फक्त दिसतो, त्याच्यावरती क्लिक केलंय का फाईलवरती एवढं दिसतंय. हा हा, रिव्ह्यू आर्टिकल नाही. रिव्ह्यू आर्टिकल म्हणून तिथं आता मी ते ओपन केलंय पण ते दिसेन झालंय तिथं. ठीक आहे, काय हरकत नाही सर. जे काही समरी असेल आपली, रिझल्ट एखादी थीम जर तुम्ही घेतली असेल कुठली, त्याचा एकदम 10 पेपर 15 पेपरची समरी टाइप तुम्ही तो टेबल जरी दिला तरी इथं चालू शकतो. ठीक आहे, समरी टाइप जरी पेपर दिला तरी
चालू शकते. हाच महत्वाचा मुद्दा मला इथं सांगायचा आहे. आणि पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रेफरन्सेसचा. तो रेफरन्सेसचा भाग आता ज्या पद्धतीने आपण डिस्कस केला तो इथं येणं गरजेचं आहे. त्या पिरियड मधला असणं गरजेचं आहे. आणि ज्या नंबर निघेल तो नंबर त्याचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. युनिफॉर्मिटी असणं गरजेचं आहे. जी काही तुम्ही थीम जे गाईड असतील त्यांनी ठरवलं असेल त्या पद्धतीनं पुढं सगळे रेफरन्सेस सेम स्टाईल मध्ये असावे. ठीक आहे. आता ही मीटिंग इथं काय होणार आहे, एंड होणार आहे. सेम लिंकला परत क्लिक करा आणि परत जॉईन व्हा. जे काही क्वेश्चन आन्सरिंग असेल किंवा थोडासा भाग जो आहे तुम्ही परत आणखी त्याला कंटिन्यू करतो. 10 सेकंदात मीटिंग काय होईल, बंद होईल. 40 मिनिटं झालेली आहेत.